सरकार लोकशाही बचाओ, संविधान बचाओ, आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ईव्हीएम सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। हे ईव्हीएम लोकशाहीला घातक आहे, हे ईव्हीएम राज्यघटनेला घातक आहे, संविधानाला घातक आहे। म्हणून एक जनमत या ईव्हीएमच्या विरोधात आहे। आपल्याकडे आपण बघितलं असेल मार्कडवाडीसारख्या गावामध्ये गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यावरही प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली। मग प्रशासनाने कारवाई का केली हा प्रश्न आहे। आणि ठिकठिकाणच्या मताचे जर घोळ बघितले तर आम्हाला असं वाटतं की ईव्हीएम येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम पूर्णपणे हटले पाहिजे, बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे। आघाडीतर्फे पहिल्याच दिवशी या सरकारची पोल खोडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ह्या सरकारला स्वतःला विश्वास नाही, त्यांच्या मंत्र्यांना विश्वास नाही, त्यांच्या चेल्या चपाट्यांना विश्वास नाही की इतक्या प्रकारचं बहुमत येऊ शकतं का। आता हा आमचा आरोप असू शकेल कदाचित, परंतु या राज्यामध्ये वाढलेले 70 लाख मतदान हे कुठून आलं? आकाशातनं पडलं का? या राज्यामध्येच नव्हे, या देशामध्ये कधीही नव्हतं। स्वातंत्र्यानंतर आज 75-76 वर्ष झाली। गेल्या 10 वर्षामध्ये रात्री 11 वाजता हे इलेक्शन कमिशन हे काढतं, पत्रक काढतं, रात्री 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेते। आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे 5चा टाईम 6चा झाला आहे, हे मान्य करतो आम्ही। 6च्या नंतर जेवढे मतदार असतात त्यांना आत घेतात आणि मतदान होतं, परंतु 8 नंतर 8-8:30 नंतर कुठलीही याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन अशा पद्धतीने पत्रक किंवा हे काढतं, पत्रकार परिषदेमध्ये वाढलेल्या मताचा टक्का सांगतं, याचं मोठं आश्चर्य वाटतं। आणि इथेच गौडबंगाल आहे सगळं। या राज्यामध्ये वाढलेली 70 लाख मतं कुठून आली आणि तो आमचा विचारण्याचा अधिकार आहे। इलेक्शन कमिशन याची आणि याच्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे। ईव्हीएम हे एक माध्यम आहे आणि जे गेली 2014 पासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे। केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं असेल, देशभरामधल्या छोटी राज्य सोडून जी मोठी राज्य आहेत तिकडे ह्याचा वापर केला गेला आहे। आणि हे मी किंवा आम्ही महाविकास आघाडी म्हणून सांगत नाही, तर तिथल्या राज्यामधले सगळे नेते या गोष्टीचा आरोप करतात आहेत। एक साधं उदाहरण दिलं जातं आणि जे मला मोठं आश्चर्य वाटतं की इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग त्या मशीन समोर ठेवून हात न लावता ते सांगतं की ह्याला तुम्ही टॅम्पर करून दाखवा, याला सेट करून दाखवा। कसं शक्य आहे? हात तर लावायला द्या। इंजिनियर आहेत आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे, हे आम्ही काही आरोप करत नाही, त्यांनी सिद्ध केलेलं आहे की या सगळ्या ईव्हीएममध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, सेट होऊ शकते। आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित, लोकसभेपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून हे आंदोलन आज महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे। देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलं आहे। राहुल गांधीजी आमचे नेते, खारगे आमचे नेते यांनी या लोकसभेचं सत्र चालू आहे तिथे सुद्धा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली। आणि देशभरामध्ये जसा भारत जोडो अभियान राहुल गांधींनी यशस्वीरित्या संपूर्ण देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली, तशाच पद्धतीची जागृती आता ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा आम्ही देशभरामध्ये करणार आहोत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गावागावामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन, कारण मार्कडवाडीचं उदाहरण जसं विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांनी दिलं, नुसतं मार्कडवाडी नाही, 78 गावामध्ये ग्रामपंचायतींमध्ये असे हे झाले, त्या लोकांनी निर्णय घेतले, पण त्या निर्णयाला कोण विचारतच नाही। खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलभूत गाभा हे ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे। त्यांनी घेतलेले निर्णय हे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा बदलता येत नाही। हे लोकशाहीचं वैभव आतापर्यंत होतं आपलं, आता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे।